आमदार निलेश राणे रात्री 12 वाजता मालवण पोलीस ठाण्यात धडकले। मालवण पिंपळपारमध्ये तपासणी वेळी कारमध्ये 1.5 लाखांची रोकड आढळली। देवगडमधील भाजप पदाधिकाऱ्यांची कार असल्याची माहिती समोर आली आहे। तपासणी वेळी भाजप पदाधिकारी गाडीत उपस्थित होते। पोलीस भाजप पदाधिकारी यांच्यात गाडी सोडून देण्याबाबत चर्चा झाली। आमदार निलेश राणे रात्री 12 वाजता मालवण पोलीस ठाण्यात धडकले। शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांनी निलेश राणे मालवण पोलीस ठाण्यात पोहोचलेले होते। पिंपळपारमध्ये कारमध्ये रोकड आढळली। पैशांनी भरलेल्या गाड्या सुद्धा सापडलेल्या, काय सांगाल कशा पद्धतीचा घटनाक्रम होता? रात्री 12 वाजता एक गाडी पकडली गेली मालवणमध्ये, ज्याच्यामध्ये पैसे होते। किती होते काय होते ते आता पोलिसांना माहीत, ते डिस्क्लोज ते करतील, कदाचित अमाऊंट कमी दाखवतील। आता ती गाडी पकडली आणि पोलीस स्टेशनला आणली। ही ती गाडी, जरा कॅमेरा तुम्ही जर तिकडे फिरवाल तर ही ती गाडी बरोबर आहे। आता ह्या गाडीला पकडलं जवळपास 12:15 दरम्यान, आणि त्यानंतर मला कळवलं माझ्या काही सहकार्याने की असं असं झालंय, पण पोलीस काही त्याच्यावरती करायला तयार नाहीत, कसली केस घ्यायला तयार नाहीत। तर मी जवळच होतो, मी लगेच आलो, 1:15 वाजता मी इकडे आलो। तोपर्यंत कसलीच हालचाल झाली नव्हती, निवडणूक अधिकाऱ्यांना कळवलं देखील नव्हतं। ते पळवायच्या मार्गावर होते। त्यांना आता पळवायच्या मार्गावर होते म्हटल्यावर मी जेव्हा त्यांना प्रश्न विचारले काय, त्यानंतर निवडणूक अधिकारी आले। ह्या लोकांना, हे देवगडची गाडी आहे आणि भाजपचा तालुका अध्यक्ष महेश नारकर ही त्याची गाडी आहे, आणि त्याच्याबरोबर अजून एक त्याचा कोणतरी मित्र किंवा सहकारी होता। पण महेश नारकर हा भारतीय जनता पक्षाचा तिकडचा तालुका प्रमुख आहे देवगडचा। आता ही गाडी जर तुम्ही बघाल, ह्या गाडीला ना नंबर प्लेट आहे, ह्याचा कोणी मायबाप नाही, ह्याचे आई वडीलच नाही या गाडीचे, ना इकडे नंबर प्लेट आहे। जरा पुढे तुम्ही याल तर तिकडेही तुम्हाला दिसेल, इकडेही नंबर प्लेट नाही। जर तुम्ही काचेच्या आत बघाल तिथे भारतीय जनता पक्षाचा स्कार्फ ठेवला आहे। प्रचार संपला होता 10 वाजता, 10 वाजता प्रचार संपला। ही गाडी 12 वाजता ती पकडली, 12:15 वाजता हा माणूस इकडे पोचला आणि पोलिसांची मांडवली करत होता की तोही व्हिडिओ माझ्याकडे, तो मी तुम्हाला देऊ शकतो की सोडून द्या, पैसे बाजूला करा आणि ह्या आरोपीनं सोडून द्या, काय कशाला वगैरे वगैरे। तेवढं तर आम्हाला कळलं, आम्ही तिथे पोचलो, नाहीतर हे लोक सटकणार होते। ही गाडी पण मी पोलिसांना पकडून दिली। ही गाडी विदाऊट नंबर प्लेट पोलीस स्टेशनमध्ये आली होती, पण त्या रस्त्यावर होती, दुसऱ्या रस्त्यावर, हा रस्ता नाही। त्या रस्त्यावर मीच पोलिसांना सांगितले या गाडीमध्ये नंबर प्लेट। अच्छा, ह्याच गाडीमध्ये दारूची बाटली असेल किंवा बॉक्स आहे मागे, पण दारूच आहे, बॉक्स आहे की बाटली हे तुम्हाला डिक्की उघडल्यावर कळेल। आता जवळपास 3 तास होत आले, अजूनपर्यंत FIR घेतला जात नाही। आता तुम्ही ऐकलंच असेल, DYSP साहेब स्वतः आले होते, ते काय कारणं देत आहेत ते त्यांना तरी समजतायत की नाही मला माहीत नाही। ते निवडणूक आयोगावर ढकलतायत, निवडणूक आयोग त्यांच्यावर ढकलते। असं करत करत माझ्यावर जी केस झाली 2 दिवसापूर्वी, ती जवळपास 24 तासामध्ये सगळी कारवाई झाली। मी आमदार आहे, लोकप्रतिनिधी आहे, जर माझ्यावर 24 तासामध्ये किंवा कारवाई होऊ शकते, केस होऊ शकते, तर हे लोक तर क्रिमिनल आहेत। क्राईम पोलिसांनी पकडले। अच्छा, तेव्हा तुम्ही माझ्यावर आरोप करू शकता की मी घरात घुसलो की वगैरे वगैरे, तुम्ही जे आरोप केले, खरं तर मी घुसलो नव्हतो, आमची ओळख जुनी होती, तरी तुम्ही माझ्यावर आरोप केले। आता हे तर पोलिसांनी पकडलेलं आहे, आता काय FIR होत नाही? ह्यांना सकाळी कोर्टात हजर केलं पाहिजे। तुमच्या पोलीस स्टेशनमध्ये ते बसून आहेत, तरी तुम्ही त्यांना उचलत नाही, ह्याचं काय समज आम्ही घ्यायचं, आम्ही काय ह्याच्यातून समजायचं? म्हणून मी बोललो मी कुठे हलणार नाही। तुम्ही काय ते तुम्ही सगळं ऐकलं की तुम्ही नेमकी काय ह्याच्यावरती कशी केस किंवा FIR काय करताय मला बघायचं आहे। नक्कीच तुमचं काय म्हणणं होतं, आणि एकूणच जर बघितलं तर हे खरं म्हणजे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचं काम होतं, त्यांच्याकडून कशा पद्धतीने तुम्हाला एकूणच सहकार्य मिळालं? आता तुम्हाला अजून एक दाखवतो, ते निवडणूक अधिकारी जे आहेत ना, इकडे ते बघा, ते दोघं बसलेत बघा, जरा हे साईडला व्हाल तर तुम्हाला दिसतील। ते बघा, ते म्हातारेसारखे जे आहेत ना, आणि तो बाजूला एक तिकडे कॅमेरा तिकडे घ्या, ते 2 निवडणूक अधिकारी आहेत, ते जे वयस्कर सारखे आहेत, आणि त्यांच्या बाजूला ते पंचनामा मी सांगितल्यानंतर, म्हणजे मी त्यांना काही प्रश्न
काय की ह्याच्यामध्ये काही आक्षेपार्ह नाही. त्यांनी ठरवून टाकला, निकाल दिला, ज्या गाडीला नंबर प्लेट नाही 10 वाजेनंतर ही गाडी कुठल्या तरी चिन्ह, आता तुम्हाला माहिती आहे पॅम्फलेट पण तुम्ही गाडीमध्ये ठेवू शकत नाही निवडणुकीची वेळ संपल्यानंतर, कारण का हा तो काय म्हणतो तो काय 0 झोन किंवा काय असतो ना, त्याच्यामध्ये काहीच तुम्ही करू शकत नाही, पक्षाचं कुठलंही चिन्ह बाहेर काढू शकत नाही. असं असताना ते म्हणतात आक्षेपार्ह नाही. गाडीच्या डिक्कीमध्ये दारूची बॉटल आहे, बॉक्स आहे, त्यांनी निकाल देऊन टाकला. गेले कित्येक दिवस तुम्ही अशाच पद्धतीचे आरोप करत होता की पैसे वाटले जातात आणि आज प्रत्यक्ष तुम्ही पैसे वाटप करतानाच्या काही गाड्या पकडल्यात. मी नाही पकडलं, पोलिसांनी पकडल्यात. काय सांगाल, म्हणजे अशा पद्धतीचं गेले कित्येक दिवस आरोप होतो सिंधुदुर्ग जिल्ह्यातच संपूर्ण अशा पद्धतीचं पैशाचं वाटप होतंय. मग तेच मी म्हणतोय ना साहेब, मी तेच म्हणतोय, आम्ही कशा निवडणुका लढवायच्या? हे नियम कायदे मानत नाहीत, ह्यांच्यासाठी नियम कायदाच नाही. सगळा नियम कायदा हा आमच्यासाठी, तुमच्यासाठी. तुम्ही जरी अशा विदाऊट नंबर प्लेट गाडी फिरवली असती, तुमच्यावर एका तासात केस झाली असती. हा 10-10 दिवस विदाऊट नंबर प्लेट, माहीत नाही ती गाडी चोरीची आहे की कुठून आली आहे किंवा त्याच्यामध्ये काय काय धंदे होतात ते आम्हाला माहीत नाही, आणि ते सांगणार नाही, पोलीसवाले लपवणार, कारण का त्यांच्यासाठी अडचणीचं आहे. आम्ही स्वतः सुद्धा होतो इथे, त्यावेळी पोलिसांसमक्ष तुमच्याशी बोलताना ऐकलं. पोलिसांचं काय म्हणणं आहे आणि तुमची काय भूमिका आहे पुढची? कारण आता जवळजवळ पहाटेचे 4 वाजलेले आहेत. मी माझी भूमिका स्पष्ट केली. आता तुमच्यासमोर जे DYSP साहेब आले, DYSP साहेब काय बोलले, मी कारवाई करणार. आता ते काय कारवाई करणार हेच मी बघतोय. एकदा त्यांनी काय कारवाई केली, जर त्याच्यामध्ये मला असं वाटलं की नाही ठीक आहे, तुम्ही आरोपी पकडले, त्याच्यावरती तुम्ही कारवाई केली, मी त्याच्या पलीकडे काय करू शकतो? मी काय कुठे न्यायाधीश नाही किंवा मी कुठे काय कमिशनर आयुक्त नाही. मी फक्त तुम्ही रूल फॉलो केला का, नियम फॉलो केला का, एवढं फक्त पारा देणारा एक मी माणूस आहे की किंवा बघणारा माणूस आहे. ते झालं तर आम्ही आमच्या मार्गावर जाऊ. नक्की. साहेब, तुम्ही म्हणताय की पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा काही लोकांना तुम्ही आणून ठेवण्यात आले. कोणाकोणाची नावं आहेत, काय सांगू शकाल? बघा, भारतीय जनता पक्षाचेच सर्व आहेत. एकतर मी नाव सांगितलं महेश नारकर म्हणून, जो देवगडचा तालुका अध्यक्ष आहे भारतीय जनता पक्ष. बाबा परब म्हणून जो आहे तो भारतीय जनता पक्षाचा उपाध्यक्ष आहे जिल्ह्याचा, आणि ते बाकीचे आणि तो अजिंक्य पाताडे आहे, तो पण भारतीय जनता पक्षाचा मालवण तालुक्यातला पदाधिकारी आहे. तो जो चौथा आहे तो वाटतं ड्रायव्हर किंवा कोणतरी क्लीनर कोणतरी त्यांच्याबरोबर जो असतो तो असेल. पण हे सगळे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, आणि उघडपणे हे पैसे वाटत होते. आणि त्याच्यामध्ये आज किती दिवसभरामध्ये वाटले का, कारण का गाड्या बदलतात ते, हे अशा विदाऊट नंबर प्लेटच्या गाड्या बदलत ते लोक पैसे वाटत होते. लास्टमध्ये पकडले गेले. साहेब, आता जे काय पोलिसांनी आश्वासन दिलं त्याच्यावर तुम्ही समाधानी आहात का? मी कोण आहे साहेब समाधानी होणारा? मी वाट बघणार आहे. मी वाट बघतोय की कधी ते लोक कारवाई करतात ती, आणि एकदा कारवाई केली की मी माझ्या मार्गावर. नक्कीच ते होते निलेश राणे. आपण बघताय कशा पद्धतीने या ठिकाणी पहाटेच्या वेळेला गर्दी सुद्धा झालेली आहे. आणि जर बघितलं तर निलेश राणे यांनी मागणी केली की या ज्या आरोपी आहेत त्यांना तात्काळ अटक झाली पाहिजे. विकास गावकर, TV9 मराठी, सिंधुदुर्ग. तर आमदार निलेश राणे रात्री 1 वाजता मालवण पोलीस ठाण्यात धडकले. मालवण पिंपळपारमध्ये तपासणीवेळी कारमध्ये 1.5 लाखांची रोकड आढळली. देवगडमधील भाजप पदाधिकाऱ्यांची ही कार असल्याची माहिती समोर आली. तपासणीवेळी भाजप पदाधिकारी गाडीतच होते. पोलीस आणि भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये गाडी सोडून देण्याबाबत चर्चा झाली. शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांनी निलेश राणेंना ही माहिती दिली. निलेश राणे मालवण पोलीस ठाण्यात रात्री 1 वाजता पोहोचले. ठोस कारवाई करा, तोवर पोलीस ठाण्यातून जाणार नाही असं निलेश राणे यांनी म्हटलं. अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडून. दिनेश, गेले काही दिवस कोकणात घडलेल्या सगळ्या घटना आपण पाहतोय. आजचा मतदानाचा दिवस, रात्री 1 वाजता निलेश राणे पोलीस ठाण्यात धडकले. आत्ताची नेमकी काय स्थिती? बघा मालवण नगरपालिका निवडणुकीमध्ये पैसे वाटपाचा प्रकार सुरू असल्याचा खुलासा किंवा तशा घटना स्वतः शिंदे शिवसेनेचे स्थानिक आमदार निलेश राणे यांनी याआधीही उघड केला आहे. आणि काल मध्यरात्रीही अशाच पद्धतीची घटना समोर आलेली आहे. आणि एकूण जो प्रकार आहे तो पहाटेपर्यंत सुरू होता. एक कार पकडली गेली, एक गाडी जी विदाऊट नंबर प्लेट होती, आणि त्यात पोलिसांना काही संशयास्पद घडामोड आढळली. त्यामुळे ती कार थांबवण्यात आली. त्यात 1.5 लाख रुपयांची कॅश आणि काही पाकिटं असा मुद्देमाल पोलिसांना आढळला. ती कार पोलीस स्टेशनला नेण्यात आली आणि तिथे चर्चा सुरू झाली. आणि ही कार आणि
संबंधित व्यक्ती यांच्यात पोलिसात चर्चा सुरू असताना ती सोडून देण्यासंदर्भात निर्णय होत असताना तिथे शिंदे शिवसेनेचे कार्यकर्ते पोहोचले आणि संपूर्ण घटनाक्रम आहे तो स्थानिक आमदार निलेश राणे यांना सांगण्यात आला. निलेश राणेही तिथे पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले आणि मग जे काही घडलं काल मालवण पोलीस ठाण्यात ते खूप वाद निर्माण करणारं होतं आणि ज्या निलेश राणे यांचा थेट आरोप आहे की ही जी पकडलेली रोकड आहे आणि हे जे संशयित व्यक्ती आहेत हे सर्व भाजपचे पदाधिकारी आहेत आणि अजूनही भाजप या निवडणुकीमध्ये पैसे वाटप करत आहे असा थेट आरोप निलेश राणे यांच्याकडून करण्यात आलेला आहे. त्यामुळे जे गालबोट लागतं आहे या संपूर्ण निवडणूक आणि मतदान प्रक्रियेला प्रचारादरम्यानही निलेश राणे यांनी अशीच घटना मालवणमध्ये उघडकीस काढलेली आणि भाजप पदाधिकारी विजय केनवडेकर यांच्या घरी त्यांनी स्टिंग ऑपरेशन केलं होतं. जवळपास 25 लाखांची रक्कम त्यावेळेस ताब्यात घेण्यात आली होती. निवडणूक आयोगाची जी भूमिका सूत्रांकडून कळते की फेसबुक किंवा व्हिडिओ शूटिंग एखाद्याच्या घरी जाऊन करणं हे योग्य नाही आणि ते निवडणूक आयोगाच्या नियमात बसत नाही. कारवाई मात्र निलेश राणे यांच्यावर झाली. त्यांच्यावर गुन्हा मालवण पोलीस ठाण्यात रजिस्टर करण्यात आलेला आहे. त्यामुळे साहजिकच निलेश राणे हे प्रचंड नाराज आहेत या सगळ्या निवडणूक प्रक्रिया ज्या पद्धतीने हाताळली जाते आहे आणि आताही त्यांची हीच भूमिका आहे की या आधीची जी घडलेली घटना आहे पैसे वाटप सुरू असल्याचा जो प्रकार त्यांनी उघडकीस आणलेला आणि आता सुद्धा काल मध्यरात्री अशीच घटना घडली. पोलीस आणि निवडणूक आयोग नेमकं काय करत आहेत, काय कारवाईची दिशा ठरणार आहे यावर ते लक्ष ठेवून आहेत आणि समजा जर काही झालं नाही तर कदाचित आंदोलनही करण्याचा एक इरादा असू शकतो. पण आज काल मध्यरात्री घडलेल्या घटनेचे आज मतदानाच्या दिवशी पडसाद उमटण्याची दाट शक्यता व्यक्त केली जाते. नक्कीच अपडेट्स घेऊ. तूर्तास धन्यवाद.